हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. सॉलिड स्टेट्समध्ये ऑलमोस्ट आपण आज शेवटचा टॉपिक डिस्कस करतो आहे, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सो मेनली आपल्याला सॉलिडच्या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टी डिस्कस करायच्या आहेत. त्यात आहे एक इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आणि दुसरी मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. सो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आपण थोडक्यात बघून घेऊया. सी थेरॉटिकल पार्ट आहे, क्वेश्चन्स क्लिअर आहेत. व्हॉट आर दी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, व्हॉट आर दी कंडक्टर्स, इंडिव्हिज्युअल याच्यावर शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो त्याने काय प्रश्न विचारलेला आहे ते आपण आधी समजून घेऊया. त्याने विचारलं आहे की व्हॉट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मीन्स सिम्पली द एबिलिटी ऑफ सॉलिड टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, राईट. आणि सेकंड क्वेश्चन विचारला आहे की व्हॉट इज मीन्ड बाय थर्मल terms electrical insulator and semiconductors. So insulators means the solids or the substances which do not conduct electricity, and the semiconductors are the substances which are having conductivity in between conductor and insulator. तर हे ऑलरेडी आपल्याला याचे आन्सर्स माहिती आहेत. सो मेनली जो पहिला क्वेश्चन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ऑन द बेसिस ऑफ दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वी हॅव ऑलरेडी क्लासिफाईड सॉलिड ॲज अ कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर. सो एक्झॅक्टली तोच भाग इथे दिला आहे त्याने. तर सॉलिडची जी कंडक्टिव्हिटी आहे इट इज क्वाईट वाईड रेंज, राईट. आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट कंडक्टिव्हिटी सॉलिड्स आर क्लासिफाईड ॲज कंडक्टर्स, देन इन्सुलेटर्स. आता यात इथे पहिला जो प्रकार दिलेला आहे कंडक्टर्स. सी कंडक्टरमध्ये पहा मेनली काय आहे. आता समजा क्वेश्चन विचारला तुम्हाला व्हॉट आर दी कंडक्टर्स किंवा राईट अ नोट ऑन कंडक्टर. सो तुम्हाला काय पॉईंट त्याच्यात इन्क्लूड करायला पाहिजे. एक तर त्याची डेफिनेशन, दी सॉलिड्स विच आर एबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड एज कंडक्टर. फॉर एक्झाम्पल मेटल्स, आयनिक सॉलिड्स, दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट ॲज वेल. सो हिअर you can see the electrical conductivity ranges from 10 raised to 4 to 10 raised to 7 ohm per ohm per meter, right. So this is the unit of electrical conductivity per ohm per meter. आणि त्याची रेंज काय आहे 10 raised to 4 to 10 raised to 7 फॉर कंडक्टर्स. सो एक्झाम्पल्समध्ये त्याने मेटलची दिलेली आहे. मग आता कंडक्टर्समध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळं कंडक्शन पॉसिबल होतं. तर सिम्पली देर आर लार्ज नंबर ऑफ ह्यूज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द crystal structure which are loosely bound to the nucleus of the metallic atom. आणि त्यामुळे हे फ्री इलेक्ट्रॉन्स रेडिली अवेलेबल होतात कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीसाठी whenever that solid is connected in the electrical circuit. So that is the only reason the free charges, right. त्यामुळं ते तिथं कंडक्शन करू शकतात. आता काही सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, लाईक NaCl. पण जर त्याला आपण पाण्यात किंवा एखाद्या सोल्युशनमध्ये सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं का मग ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. मग त्या ठिकाणी जे चार्जेस अवेलेबल होतात ते मेनली आयन्स असतात. म्हणजे करंट जो तयार होतो तो आयन्सच्या माध्यमातून तयार होतो. तर त्याचंही एक एक्झाम्पल त्याने तिथे दिलेलं आहे. तर इलेक्ट्रोलाइटमध्ये इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन बाय मीन्स ऑफ आयन होतं, ठीक आहे. सो ही झाली त्याचं एक कंडक्टरची माहिती. आता आपण बघूया दुसरीकडं काय दिलेलं आहे आपल्याकडं. पहा आता इथे त्याने सांगितलं की इलेक्ट्रिकल इन्सुलेटर सांगितले. सी सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याची रेंज आहे 10 raised to -20 to 10 raised to -10 ओहम आर कॉल्ड एज इन्सुलेटर्स. सो मोस्ट ऑफ दी नॉन मेटल्स मॉलिक्युलर सॉलिड याला आपण इन्सुलेटर कॅटेगरीमध्ये ऑब्झर्व करतो, राईट. सो दे डू नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. आता हा जो थर्ड टाईप दिलेला आहे सेमी कंडक्टर तो जरा इंटरेस्टिंग आहे. कारण त्याची कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू जर बघितली तर इट इज इन बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर, दॅट इज 10 raised to -6 to 10 raised to 4 per ohm per meter. आणि मग हे एका कंडिशनला दे आर एबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मग त्याचं हे बिहेवियर पाहून आपण त्याला सेमी कंडक्टर्स असं म्हणलेलं. त्याला अदरवाईज मेटॅलॉइड्स असं सुद्धा म्हणता येतं. त्याच्यात एक्झाम्पल जर बघितले तर आपल्याकडे सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, हे मेनली ह्या कॅटेगरीमध्ये येतील. सो इथे क्वेश्चन काय तयार होईल, व्हॉट आर दी कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, सेमी कंडक्टर्स, देअर एक्झाम्पल्स, देन देअर कंडक्टिव्हिटी रेंजेस, युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी, हे छोटे छोटे क्वेश्चन्स तयार होतील. सो मित्रांनो सॉलिड्समध्ये कंडक्शन कसं होत असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बँड थेअरी समजून घ्यावं लागेल. ती इथे आता तुम्हाला बँड थेअरी त्याने दिलेली पहा. आता त्याच्या तो काय म्हणतो पहा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज ऑफ सॉलिड मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स आर एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बँड थेअरी. A band is made up of closely spaced electronic energy level. Band formation can be correlated to the formation of molecular orbitals by interaction of atomic orbital. तर सिम्पल भाषेत सांगतो, 11वीच्या ऑलरेडी केमिस्ट्रीच्या बुकमध्ये तुम्ही हे शिकलेले आहात. इव्हन फिजिक्समध्ये देखील हे कन्सेप्ट आहे. सो बँड थेअरी, बँड कशाला म्हणायचं, जे सारख्या एनर्जीचे जे इलेक्ट्रॉन्स असतात
यू विल फाइंड दोज इलेक्ट्रॉन्स इन वन पर्टिक्युलर लेव्हल. तर त्या लेव्हलला आपण बँड असं म्हणतो किंवा एनर्जी बँड असं म्हणतो. ठीक आहे. आता जे न्यूक्लियसच्या क्लोज एनर्जी बँड्स असतात ना, ते जनरली फुल ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि जनरली तिथून इलेक्ट्रॉन रिलीज होत नाही. मग जसं जसं तुम्ही न्यूक्लियसपासून दूर जाल एक्सटर्नल डिस्टन्सवर, तुम्हाला काही बँड्स असे दिसतील का ज्यामध्ये पार्शल फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग त्याला आपण व्हॅलन्स बँड असं म्हणतो, राईट. अँड देअर इज वन मोर बँड इन द सॉलिड्स विच आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इनफॅक्ट आपण त्याला इमॅजिन करू सगळ्याच सॉलिड्समध्ये त्याला कंडक्शन बँड म्हणू. आता हा जो कंडक्शन बँड आहे, ह्या कंडक्शन बँडमध्ये जर इलेक्ट्रॉन्स असतील तर देन युअर सॉलिड विल बिकम गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि सेकंडली याच्यामध्ये आणि व्हॅलन्स बँडमध्ये किती डिस्टन्स आहे, एनर्जी गॅप किती आहे, बँड गॅप किती आहे, तो डिसाईड करणार वेदर दॅट सॉलिड इज कॅपेबल ऑफ फ्लोईंग इलेक्ट्रिसिटी ऑर नॉट. म्हणजे त्या बेसिसवर ही बँड थेअरी सांगते, राईट. लाईक आता समजा मी तुम्हाला इथं फिगरहून एक्सप्लेन करणार आहेच. आता इथं त्याने कॅन यू रिकॉलमध्ये 2 प्रश्न विचारलेत का हाऊ मेनी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स, राईट. अँड व्हॉट आर दी मेटॅलिक बॉन्ड. आता मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनच्या आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. ठीक आहे. आपण आता इथे बँड समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बँड गॅप काय आहे, द डिस्टन्स बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड द कंडक्शन बँड इज कॉल्ड एज बँड गॅप. आता बँड गॅपला फॉरबिडन एनर्जी गॅप असंही म्हटलं जातं. आता कंडक्शन बँड काय पहा, हायेस्ट एनर्जी बँड containing electrons is the conduction band. It is formed by interaction of outermost energy level of closely spaced atoms in the solid. आता हा पार्शियली ऑक्युपाईड और व्हॅकंट असू शकतो. आता इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज ओव्हर द एंटायर सॉलिड. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. सो आपण आता याची पूर्ण डिटेल थेअरी समजून घेऊ, काय सांगितलं आहे त्याने त्याच्यात. आता आपण जर बघितलं तर द इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड व्हॉट दे डू, दे कंडक्ट दी इलेक्ट्रिसिटी, राईट. आता इथे जर बघितलं व्हॅलन्स बँड, बँड गॅप, त्यानंतर तुमचा पुढे कंडक्शन बँड, असे हे 3 कन्सेप्ट सांगितले. त्याच्यावर शॉर्ट आन्सर क्वेश्चन तयार करून ठेवा. व्हॅलन्स बँड कशाला म्हणायचं, द बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन द कंडक्शन बँड इज व्हॅलन्स बँड. आणि सगळ्यात महत्त्वाचं द बँड विच ऑक्युपाईज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज is called as valence band. See, the electron in valence band are not free to move because they are tightly bound to the respective nuclei. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता बँड गॅप काय आहे, द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड एज बँड गॅप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एनर्जी गॅप और इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉरबिडन झोन असंही त्याला म्हटलं जातं. आता हा जितका कमी तितके चान्सेस जास्त असतात कंडक्शनचे. तर हा महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. मग आपण आता ह्या बँड गॅपच्या आणि ह्या बँड थेअरीच्या जोरावरती बेसवरती सॉलिड्सचे 3 प्रकार पाडलेले. कंडक्टर म्हणजे मेटल्स, सेमी कंडक्टर्स अँड देन इन्सुलेटर्स. आता एकेकाची जर बँड डायग्रॅम बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता बँड गॅप इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मोजला जातो. आता पहा, डायमंडच्या बाबतीत तो 5.47 आहे, 5.47, विच इज व्हेरी लार्ज. आणि त्यामुळं तिथं डायमंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही, कारण व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन तिथे जाऊ शकत नाही. सोडियममध्ये तो 0 आहे. सिलिकॉनमध्ये तो ॲज कम्पेअर टू डायमंड कमी आहे, म्हणजे 1.12. म्हणजे देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट सिलिकॉन सम फ्री इलेक्ट्रॉन्स सम इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड कॅन जम्प इन टू कंडक्शन बँड अंडर सर्टन कंडिशन. म्हणून सिलिकॉन सेमी कंडक्टर आहे. तसंच जर्मेनियमच्या बाबतीत सुद्धा तो 0.67 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनला जर तेवढी एनर्जी मिळाली तर तो कंडक्शन बँडमध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. ठीक आहे. आता बँड थेअरीच्या याच्यावरती आपण जर प्रॉपर्टीज स्टडी केल्या, इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज, तर सिम्पली आपल्याला सॉलिडचे 3 प्रकार पाडता येतील, कंडक्टर, इन्सुलेटर आणि तुमचा सेमी कंडक्टर. ठीक आहे. आता पहा इथे ही हे तुम्हाला बँड डायग्रॅम दाखवलेली. आता समजा तुम्ही ओव्हरलॅपिंग बँड्स बघितली, तर एस बँड आणि पी बँड मेटॅलिक कंडक्टरमध्ये, तर ओव्हरलॅपमुळं काय होतं, बँड गॅप 0 झालेला आहे. मग इझिली इलेक्ट्रॉन तुमच्या व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जातात आणि तिथून ते काय करतात, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करतात. तर हे तुम्ही जर व्यवस्थित रीड केलं तर तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. आता इथे त्याने सोडियमचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे का मेटॅलिक सोडियम इज अन एक्झाम्पल ऑफ कंडक्टर वेअर द कंडक्शन बँड इज पार्शली फिल्ड अँड देअर इज नो बँड गॅप. सो हे मेटॅलिक सोडियमच्या बाबतीत त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. आता तोच जर आपण
त्याचं जर इंट्रॅक्शन घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याने ॲक्च्युली त्याचे टर्म्स दिलेले आहे ऑर्बिटलच्या, त्या ऑर्बिटलच्या टर्म्समध्ये त्याने एक्स्ट्रा पॉईंट दिलेला आहे. सो इम्पॉर्टंट हे आहे की लक्षात ठेवा की जो कंडक्टर आहे त्याच्यात बँड गॅप हा 0 असतो ऑलमोस्ट. जे बँड तुमचा कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड ते ओव्हरलॅप झालेले असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन्सला ट्रान्झिशन करायला कुठलीही अडचण येत नाही, म्हणून ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. ठीक आहे. आता आपण इथे थोडक्यात दुसरे आणखी काही बँड डायग्रॅम दिलेले आहेत त्या बघू आपण. ठीक आहे. आता मेटेलिक मॅग्नेशियमची केस दिलेली ती वाचून घ्या. आता इन्सुलेटरमध्ये पहा, तुम्हाला बँडमध्ये इथे जर गॅप बघितला, फॉरबिडन एनर्जी गॅप, तो लार्ज गॅप आहे, राईट. तो लार्ज गॅप काय करतो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, तो ओव्हरकम करणं इलेक्ट्रॉनला शक्य होत नाही. व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉनला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे इन्सुलेटर्स जे असतात दे आर किंवा मग काही मटेरियल नॉन मेटल्स पर्टिक्युलरली, तर ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, म्हणून त्याला आपण इन्सुलेटर पण म्हटलेलं आहे, राईट. आता ह्या बँड गॅपच्या व्हॅल्यू पुस्तकात जरी दिलेले असतील तर CBSE बुकमध्ये त्या असतील तर तुम्ही त्या बघून घ्या. दॅट विल बी युअर MCQ पॉईंट्स. नाऊ लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज गिव्हन नेक्स्ट. सेमी कंडक्टरची आपण बँड डायग्रॅम बघू. आता बँड डायग्रॅम जर सेमी कंडक्टरची बघितली तर स्मॉल एनर्जी गॅप आहे जो इझिली ओव्हरकम होऊ शकतो. म्हणजे व्हॅलन्स बँडमधला इलेक्ट्रॉन जर कंडक्शन बँडमध्ये अवेलेबल झाला तर तो तिथे कंट्रीब्यूट करू शकतो इलेक्ट्रिक करंट. म्हणून सेमी कंडक्टर्स आपण त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन बिटवीन बघतो कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये. ठीक आहे. सो ही बँड थेरी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे. सो इथे प्रश्न विचारला जातो की एक्सप्लेन हाऊ कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमी कंडक्टर्स सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू दीज 3 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. किंवा बँड थेरी एक शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो 3 पॉईंट्स करायचे, त्या तिन्ही पॉईंट्समध्ये बँड डायग्रॅम काढून ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता यांनी सेमी कंडक्टरमध्ये इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक असे 2 प्रकार सांगितले. म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये जर सेमी कंडक्टर बघितला तर त्या केसमध्ये व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल फॉर दी कंडक्शन, आणि त्यामुळं तिथं तो काही मायक्रो ॲम्पियरपर्यंतच करंट तयार करू शकतो, आणि तो आपल्या तसं पाहिलं तर प्रॅक्टिकल यूजसाठी काही उपयोगाला येत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, डोपिंग करून, म्हणजे त्याच्यात काहीतरी इम्प्युरिटी मिक्स करून, त्यात पर्टिक्युलरली ट्रायव्हॅलंट पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज मिक्स करून वी मेक सम ॲडिशनल चार्जेस अवेलेबल फॉर द कंडक्शन. लाईक आपण जर समजा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली तर एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मिळतो, आणि ट्रायव्हॅलंट जर आपण इम्प्युरिटी ॲड केली क्रिस्टलमध्ये, लाईक सिलिकॉन जर्मेनियम क्रिस्टलमध्ये, तर एक एक्स्ट्रा पॉझिटिव्हली चार्ज होल मिळतं फॉर द कंडक्शन. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर आपल्याला तिथे मिळतात कंडक्शनसाठी. सो दॅट इज द मेन इंटेन्शन ऑफ डोपिंग ऑफ सेमी कंडक्टर. आता इथे पहा त्याने दिलेला आहे आपल्याला टॉपिक तो. सो एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये एन टाईप सेमीकंडक्टर कधी तयार होईल, जर इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून, निगेटिव्ह चार्जच्या माध्यमातून जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असेल ड्यू टू डोपिंग, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीची डोपिंग केल्यानंतर, तर त्याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. आणि तिथं त्याने स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं असेल. पहा हा टॉपिक आता मी फिजिक्समध्ये घेणारच आहे. आता इथे स्ट्रक्चर पहा तुम्ही. आपण काय केलं, फॉस्फरस टाकला आहे त्या होस्ट ॲटममध्ये, म्हणजे सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये. आता त्याने काय केलं, शेजारचे जे क्रिस्टल आहेत सिलिकॉनचे त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करून 4 तिथे बॉन्ड्स तयार केलेले आहेत. आणि जो एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आहे तो ॲरो करून दाखवलेला मोबाईल इलेक्ट्रॉन, तो आपल्याला कंडक्शनसाठी अवेलेबल झाला. सो द चार्ज कॅरियर इज निगेटिव्हली चार्ज, म्हणून त्याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. तर हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच आता पी टाईप सेमीकंडक्टर जर बघितला, आता याने इथं आपल्याला एन टाईपची इथे डायग्रॅम पण दाखवलेली आहे. सो एन टाईपमध्ये कंडक्शन बँडमध्ये काही इलेक्ट्रॉन्स दाखवलेत पहा, ब्ल्यू कलरने तिथे थोडासा स्पेस हे केलेला आहे. सो दॅट इज एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन विच आर अवेलेबल फॉर कंडक्शन. आणि तेच जर पी टाईपमध्ये बघितलं तर यू विल फाइंड देर इज अ स्पेस बिकॉज ऑफ दी होल्स विच आर अवेलेबल फॉर दी कंडक्शन. आता याच्यामध्ये पी टाईप सेमीकंडक्टरचं कन्स्ट्रक्शन आपण थोडक्यात बघू. जसं एन टाईपचं आहे तसंच आता इथं क्रिस्टलमध्ये आपण काय केलं, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीला एक बोरॉन टाकली. मग आता बोरॉनमुळे इथे काय झालं, 3 बॉन्ड तयार झालेत बाजूला. ठीक आहे ना, 3 बॉन्ड तयार झालेले आहेत. आणि एक जो एक्स्ट्राचा बॉन्ड आहे बिकॉज ऑफ दिस थिंग, मी तुम्हाला तो तिथं मार्क करून दाखवतो लागलं तर. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा होल तयार होईल इथे, राईट, ॲरोने दाखवलेला. आता ह्या होल दिस इज अवेलेबल फॉर
कंडक्शन. आता हा पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे याला पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. सो हे क्रिस्टल स्ट्रक्चर त्याच्या आन्सरमध्ये लिहिता येईल. सो इथं प्रश्न तयार होईल, व्हॉट आर एन टाईप सेमीकंडक्टर, व्हॉट आर पी टाईप सेमीकंडक्टर, डिफरन्स बिटवीन देम, देन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये इन जनरल आपण ते देऊ शकतो, राईट. सो हा समजून घेण्याचा भाग आहे मेनली MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने, अदरवाईज दिस इज व्हेरी थेरॉटिकल क्वेश्चन. नाउ लेट अस अंडरस्टँड द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज च्या बेसिसवर आपण सॉलिडचे परत 3 प्रकार करतो, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये. आता त्याच्या एकेकाच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या तर डायमॅग्नेटिक सॉलिड्स म्हणजे काय येईल इथे पहा. द सबस्टन्सेस with all electrons paired are weakly repelled by the magnetic fields. These substances are called as diamagnetic. Means these are the substances wherein there is no net magnetic moment. So they are repelled by the magnetic field whenever they are placed in the external magnetic field. मग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे तिथे काय होतं, जी काही इंटरनल इलेक्ट्रॉनची जी काही ॲटमचं मॅग्नेटिक मोमेंट आहे, स्पिनिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ते तिथे काय होतं, बॅलन्स होतं, एकमेकांना कॅन्सल करते ते, आणि त्यामुळं नेट मॅग्नेटिझम झिरो असतं तिथं. आता याच्या एक्झाम्पलमध्ये नायट्रोजन आहे, फ्लोरिन आहे, NaCl आहे, त्यानंतर वॉटर आहे, बेन्झिन आहे, हे डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आहे. हे सबस्टन्सेसचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर आपण दुसरा सबस्टन्स बघितला तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. द सबस्टन्सेस विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय. आता हे वीकली अट्रॅक्ट होतात. दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता इथं द स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गिव्ज राईज टू मॅग्नेटिक मुवमेंट, म्हणजे देर इज सम नेट मॅग्नेटिक मुवमेंट, आणि त्यामुळे एक्सटर्नल फील्डमध्ये आपल्याला ते अट्रॅक्शन दिसून येतं. यात मेनली ऑक्सिजन येतो, त्यानंतर कॉपर Cu2+ आयनिन, Fe3+ क्रिस्ट आयनिन, त्यानंतर क्रोमियमचा आयनिन. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता याचं फिजिक्समध्ये डिटेल स्टडी आहे, या ठिकाणी फक्त तुम्हाला शॉर्टकटमध्ये त्याला लक्षात ठेवायचं आहे का पॅरामॅग्नेटिझम काय आहे, फेरोमॅग्नेटिझम काय आहे, किंवा डायमॅग्नेटिझम काय आहे. ही डेफिनेशन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. एक नेट मॅग्नेटिक मोमेंटचं काय होतं त्याचं एक वाक्य लिहिता आलं पाहिजे, आणि एक्झाम्पल देता आलं पाहिजे. आता लास्टली फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस दिले. दीज आर दी substances wherein the net magnetic moment within the substance is quite large as compared to earlier two, and therefore they are get strongly attracted by the external magnetic field. त्यामुळे आपण याचं परमनंट मॅग्नेट बनवू शकतो, राईट. आणि ते रिटेन करतात मॅग्नेटिझम इवन आफ्टर द एक्सटर्नल फील्ड इज रिमूव्ड. सो दॅट इज वाय इट इज पॉसिबल टू मेक परमनंट मॅग्नेट्स आउट ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. यात मेनली आयर्न येईल, कोबाल्ट येईल, निकेल येईल. सो दीज आर दी फ्यू एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस, राईट. आता इथे एक्झरसाईज त्यांनी दिलेले आहे. सो एक्झरसाईजमध्ये MCQज तुम्हाला सोडवता आले पाहिजे. लाईक पहिला MCQ काय पहा, मॉलिक्युलर सॉलिड्स आर दे आर क्रिस्टलाइन सॉलिड्स, राईट. तो टाईप आहे एक प्रकारचा मॉलिक्युलर सॉलिडचा. देन विच ऑफ द फॉलोइंग इज एन टाईप सेमीकंडक्टर. द प्युअर सिलिकॉन इज अ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. सिलिकॉन डोप विथ आर्सेनिक, सिलिकॉन डोप विथ गॅलियम अँड गॅलिनियम डोप विथ इंडियम. सो आता याच्यात तुम्हाला जर थेअरी माहीत असेल तर क्वेश्चनचा आन्सर लिहिता येईल. सो एन टाईप कधी तयार होईल, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केल्यावर. आता आय थिंक सिलिकॉन डोप विथ आर्सेनिक एक्झाम्पल याचा आन्सर असायला पाहिजे, बिकॉज आर्सेनिक आय थिंक इट इज अ पेंटाव्हॅलंट, आय एम नॉट शुअर, चेक करा. तर जो पेंटाव्हॅलंट असेल तो एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन देईल फॉर द कंडक्शन. सो हा MCQ तसा सुटेल. त्यानंतर आपल्याला तिसरा पहा, फ्रेंकेल डिफेक्टमध्ये तो काय म्हणतो, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ सबस्टन्स चेंज, then density of substance change, both cation and anion are missing, then overall electrical neutrality is preserved. से आता मुळात फ्रेंकेल डिफेक्टची जी थेअरी मी तुम्हाला शिकवली ती जर लक्षात राहिली तर हा आन्सर देते. से आपण 2 आयनिक सॉलिड्समध्ये 2 डिफेक्ट बघितले, स्कॉटकी आणि फ्रेंकेल. सो आता स्कॉटकीमध्ये पेअर मिसिंग होती, फ्रेंकेलमध्ये पेअर मिस नाही होत, ती पेअर तिथेच असती, फक्त शिफ्ट होती कुठेतरी आतल्या साईडला, राईट. म्हणजे इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय करते. त्यामुळं ओव्हरऑल मास तेवढंच राहतं, त्यामुळे डेन्सिटी बदलणार नाही, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बदलणार नाही. त्यानंतर मग आता इथे पहा, बोथ कॅटायन अँड ॲनायन आर मिसिंग, हा तर ऑप्शन नाही होणार. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स देखील आय डोंट थिंक चेंज होईल. सो ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज प्रिझर्व, त्याचं आन्सर ते असू शकतं आहे. चेक करून घ्या, त्याची थेअरी वाचा. देन क्रिस्टल, चौथा प्रश्न काय, इन क्रिस्टल लॅटिस फॉर्म बाय BCC युनिट सेल व्हाईड व्हॉल्यूम इज. तर हेअर इट इज BCCला किती असतं ते 68% आहे आय थिंक. तो चार्ट एकदा बघा, रीडिंग केल्यानंतर हे तुमच्या लक्षात येईल.
सो सच टाईप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क. थेरी क्वेश्चन असतील किंवा तुमचे MCQs असतील. हा चॅप्टर सक्सेसफुली कवर होतो परीक्षेमध्ये, मार्कही देऊन जातो, क्वेश्चनही सोपे असतात. सो इथे आपला सॉलिड स्टेट संपतो आहे. नेक्स्ट एखाद्या केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला केमिकल थर्मोडायनॅमिक्स किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकवण्याचा प्रयत्न करेल. सगळे चॅप्टर व्यवस्थित पहा, सगळे व्हिडिओज, आणि एक्झरसाईज सॉल्व करा. थँक्यू व्हेरी मच.